सध्या मेडिसिनची पोस्टिंग चालू आहे. एका पेशंटच्या फाईलवर लिहिलं होते MCA थ्रोम्बोसिस म्हणजे मिडल सेरेब्रल आर्टरी. सरला विचारलं की आपण कसं ओळखतो की कोणत्या भागात थ्रोम्बोसिस झाली वगैरे. तर मेन काय असतं, आपलं जो ब्रेन असतं त्याला वेगवेगळ्या आर्टरी सप्लाय करतात आणि ते वेगवेगळ्या भागाला सप्लाय करतात. त्या भागाचं काम वेगवेगळं असतं. एक तर अँटेरियल सेरेब्रल असते, मिडल सेरेब्रल असते आणि पोस्टल सेरेब्रल ह्या मेन आहेत. ती आर्टरी जर ब्लॉक झाली तर त्या ज्या भागाला सप्लाय करतात तर भागाचं काम पण कॉम्प्रोमाइज होणार आणि त्या भागाच्या कामामध्ये प्रॉब्लेम येणार. जर मिडल सेरेब्रल आर्टरीचा तो पेशंट होता, एक तर ती ब्रोकाज एरियाला सप्लाय करते, सेन्सरी कॉर्टेक्सला, ऑडिटरी एरियाला, मोटार कॉर्टेक्सला, पुन्हा कॉन्ट्राव्हर्जिव्ह आय सेंटर किंवा वर्निकेज एरिया आणि व्हिज्युअल कॉर्टेक्स. तर आता ब्रोकाज एरिया कशासाठी असते, बोलण्यासाठी, पुन्हा ऑडिटरी एरिया ऐकण्यासाठी, मोटर कॉर्टेक्स वगैरे. तर मग कशात मोटर ॲफिजिया म्हणजे बोलता येणार नाही, किंवा सेंट्रल ॲफिजिया, कंडक्शन ॲफिजिया, वर्निकेज एरिया वगैरे हे झालं तर. अजून कशाला सप्लाय करते, व्हिज्युअल कॉर्टेक्सला. मग व्हिज्युअल कॉर्टेक्सला सप्लाय करते तर ती आर्टरी कॉम्प्रोमाइज झाली तर काय होणार, होमोनायमस हेमिओनिपिया. तर हे सगळं वाचू शकता तुम्ही, हॅरिसनमध्ये दिलेलं आहे. इकडे दिलेलं आहे अँटेरियल सेरेब्रल आर्टरीचं, म्हणजे कोणता भाग जर कॉम्प्रोमाइज झाला तर मग आपण समजू शकतो की अँटेरियल सेरेब्रल आर्टरीमध्ये काहीतरी थ्रोम्बोस बनलं आहे. पोस्टेरियर सेरेब्रलचं पण दिलं आहे तिकडं मागं.